दादा सेकंद. हा सेटअप साठी काम चालू आहे. हे इकडं पण उद्याचं सेटअप साठी काम चालू आहे. लगेच बस त्याच्यामध्ये सामान लगेच बसतं. 7 सीटर ना. हा साऊंड सिस्टम. गाडीला कॅरियर बसवून घ्यायचं. MP ची ट्रिप चालू झाली आपली. चलो MP ला. मम्मादेवी जवळ आलो का आपण आता. जय हो श्री मम्मादेवी की जय. मायाला इथं कसं नाही तिथं इथून गाड्या येत्या इथून गाड्या येत्या. मोटरसायकल ज्यादा परेशान करते बाकी काही नाही आहे. चला आपलं तर जाणं घ्या थोडं समोर निघून जायचं. त्याला दुसरं झालेला मोठा. तर मित्रांनो आपण चाललो बा आता पार्टीच्या घरी. आपल्याला जाणं आहे उज्जैनला. 2-3 दिवसाचं भाडं आहे ते झाले. आपण चाललेलो आहे पण आता पार्टीच्या घरी. सकाळी आपण गाडी नेऊन घालायला चाललो होतो. ते पण आपली मोटरसायकल आणायची होती. मोटरसायकल आणलं. आता आपण एर्टिगा गाडी घेतली आणि आपली पार्टीच्या घरी जायला. पार्टीनं थोडंसं लवकर बोललेलं होतं पण आता मला झाला उशीर. तर काय होतं पण गेलं. फायनली पार्टीच्या घरी आलो आपण गाडीला कॅरियर लावलं होतं कॅरियर. अरे कॅरियर आहे ना हल्लं नाही पाहिजे नाहीतर मायचं साप रस्त्यामध्ये आपल्याला द्यायचं प्रॉब्लेम होय. कसं कॅरियर आहे कसं नाही काय माहिती. मित्रांनो चलो आप इथं आलेलो आहे. आता पार्टी काय माहिती कावशी येते आपल्याला तर म्हणेल. आपण लवकर आलो पार्टी लवकर यायचं नाव घ्या ना. चला थोडंसं टाईमपास करत आता गाडीमध्ये ते करता मग भाई. पार्टी नाही ना आपल्याला लवकर बोललेलं होतं पण अभी देखेंगे कितना देर लगा ती पार्टी आने को. काय म्हणता मित्रांनो बाकी काय करणं सगळं व्यवस्थित आहे ना. जबरदस्त ठीक आहे. तर आपण चाललेलो आहे सध्या कुडशिक इंदोरला. इंदोरला आपल्याला 2-3 दिवस राहायचं आहे. त्याच्या आधी उज्जैनला जायचं आहे. उज्जैनवरून दर्शन करून घ्यायचं आहे. बघू आता कसं होतं काय होतं दाखवण्याचा प्रयत्न करू. आपला आता डबल ब्लॉग चालू करण्याची इच्छा आहे. आता ब्लॉग बघू आता. ओके मित्रांनो ठीक आहे. बघू आपण समोर आता पार्टी का वशी येते काय येते आम्हाला निघून लागले. आता आपण गाडीच्या वरती आलो. गाडीच्या वरती बॅगेत यायला लागले. आता बॅगेत आलं. कॅरियर गाडीला जर कॅरियर लावलं ना तोच प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे ना गाडीला कॅरियर लागतच नाही लोक. पण आता करता काय आता समजा आता गाडीमध्ये पूर्ण सीट आहे आणि लगेच लय मोठं आहे तर मग कॅरियर लावाच लागतं. पण कॅरियर लावायचा परिणाम आहे ना लय अवघड आहे. रोडनं चालताना सुद्धा फाईन लागतो आणि इथं पण हीच अडचण असते. त्याच्यामुळे ना इतकं भयानक परिस्थिती भैया. देखो ये ऐसा सिस्टम आहे आपला. क्या करते भैया बोलो मित्रांनो. आता 8 बॅग आणले. आता किती बॅग आहे काय माहिती. आणखी 2-3 ते बॅग आणलेल्या वर ठेवले आपण. बघा आता बसलो इथंच थांबून ते बॅग आणतो म्हणजे आणखी. आता किती बॅग आहे काय माहिती. तर मला पण अशी अडचण येतच असेल म्हणजे आमचं कॅरियर जर वर लावलं तर इतका प्रॉब्लेम येतो. पण जाणले टेन्शन नाही घ्यायचं. होत असतंय चालत असतंय. इथं कॅरियर आहे ना असं लावलंय राव आपण माहिती का. याला असं हटाबलटामध्ये फिट नाही होत काय पण साधारणच फिट केलेलं आहे आपल्याला. तर आपण लगेच वगैरे सगळं व्यवस्थित गाडीला बांधून लगेच म्हणतात समृद्धी हायवेला. 40 गावचा घाट लागला पाहता. 40 गावच्या घाटामध्ये उतरलो आपण आता.
आता आहे ना त्या घाटामध्ये नाही का लोडिंग गाड्या नाही ठेवल्यात पा कारण की ना लोडिंग गाड्याला हल्लक रस्ता देऊन टाकला. काय होतं माहिती का यांना लोडिंग गाड्यामुळे ना फुल हे रस्ता आहे ना चाळीसगावचा घाट आहे ना पुरा ट्रॅफिक जाम होऊन जाते. लोडिंग गाड्या लवकर चढत नव्हत्या आणि आता रस्त्याचं काम पण थोडं खराब झालं रस्ता खराब झालेला आहे त्याच्यामुळं सरकारने ह्या रस्त्याला आहे ना लोडिंग गाड्याच बंद करून टाकल्या. कसं आहे माहिती का बरं आहे चांगलं आहे ना ते कारण की ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी झालं ना या रोडवर नाही तर पाहिजे ना काय ॲक्सिडेंट होत या ट्रकचे कारण की ट्रकला ह्यो घाट चढणं लय मुश्किल आहे. काहून माहिती का घाट सिंगल आहे आणि समोर येणाऱ्या गाड्या पलीकडून येणाऱ्या गाड्या तोही गाड्या समोर येऊन जात्या त्याच्यामुळं सारी अडचण होती ना त्याच्यामुळं हे घाट बंद झाला म्हणजे लय मस्त झालं. इथं आहे ना एक टर्न होता पा सगळ्यात अवघड टर्न होता. आता ते समोर येईनच पा तुम्हाला दाखवतो का मी व्हिडिओमध्ये ते टर्नामध्ये ना गाडीच कटत नाही लवकर समोरची एक लाईन थांबायला लागत होती आणि पूर्वी खालची लाईन यावं लागत होती. आपण आला पाहतो सर्वात अवघड टर्न. सगळ्यात मोकार टर्न मग लागलाय का? हो पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा पेट्रोल पंप नाही आहे. राजगड टाईपच पेट्रोल पंप आहे पूर्ण राजगड टाईप. काय भारी पेट्रोल पंप आणि मला असं नाही यार पेट्रोल पंप चला पेट्रोल पंप आहे ना लय भारी होता. ठीक आहे जाऊ द्या आता चला आपण मित्रांनो आपण आलो पा कुठशी आता MP मध्ये आपण दुपारी निघलो होतो तर आपल्याला संध्याकाळ झाली 8-9 वाजले पा इथं यायला. मस्त जेवण पण केलं फर्स्ट क्लास आणि आपल्या गाडीला ही दिसती गाडी गाडी लाव पार्टीनं गाडी लावून दिली मस्त म्हणे जागा आहे पलीकडे दिसत ते ऑफिस त्या ऑफिसला मस्त झोपायला जागा आहे आणि इथं मस्त गाडी लावून द्या तुम्ही आणि मस्त आरामशीर झोपा. मला म्हणे इकडं तुम्हाला काय हिंडाचं हिंडून घ्या म्हणे आणि 5-6 वाजता रेडी राहा म्हणे कारण की आपल्याला सकाळी समोर जाणं लग्न आहे ते तर सकाळी 6ला उठून तयार व्हा फर्स्ट क्लास मस्त आणि आपल्याला निघा लागेल म्हणे समोर जायला. म्हणलं ठीक आहे काय मस्त एकदम मस्त. आता इथं हिंडतो बा मी देखते चलो समोर. तर मित्रांनो आपण आलो पहा ऑफिसमध्ये इथं आपल्याला झोपायला दिलं मस्त. मग काय टाकलं अंग भाऊ. आता सकाळी उठणं आहे लवकर 5 वाजता उठणं आहे. मग आता काय करतं हिंडून इकडे तिकडं झोपून घ्या म्हणलं बाबा. कसं आहे लवकर झोपलं म्हणजे लवकर उठ. शाळाचे पोरं चालले पहा इथं आहे ना आपण आपली गाडी ना शाळामध्ये पहा तर गेट खोलला लेकरं चालले पहा शाळामध्ये सकाळी. आता शाळाचा टाइम झाला ना हे देखो गाडी उभा आहे रघुवंशी असं ते नाव आहे शाळाचं. तर आपण इथं बसलो पहा शाळामध्ये येऊन बसलो. आता आपल्याला जायचं आहे समोर पांडव असं इंदोरच्या अलीकडंच आहे ते इंदोरच्या अलीकडं समजा तरी 100 किलोमीटर इंदोर तिथून राहतं समोर. आता इथून हे पहा कम से कम 105 किलोमीटर म्हणजे आपल्याला जिथं जायचं का तिथं 105 किलोमीटर आपल्याला जायचं समजा. तर बसलो आपण सध्या टाइमपास करीत पार्टी काही आली नाही आणखीन आणि काय बैठो रहो एक गाडी में. आता सकाळचे वाजले 9 शाळा पण चाल आज सोमवार आहे ना सोमवारची शाळा चालू झाली. लेकरं शाळेत यायला लागले आणून घालायला लागले. आपण बसलो हा नाश्ता केला मी नाश्ता. हा बाबा झोपलेले इथे थंडी वाजायला लागली थंडी डोकं दुखायला लागलं. आपल्या इकडं थंडी कमी इकडे जास्त थंडी.
हा ना आपल्या इकडे थंडी कमी बर का इकडलं थंडी आहे. आता तुमचं डोकं सांगा का आता डोकं दुखत का? हो का कस का दुखत आला अचानकच ऍसिडिटी मुळे दुखायला का? असं आहे का असं आहे का? ठीक आहे जाऊ दे राजू आपण जाऊ दे. अवघड झालं रे बापा. मग मित्रांनो काय म्हणतो बोला. चला आता भेटू आपण समोर पाहू आता इथून का वाशिक निघतो काय निघतो. ओके बाय 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 बाय. भारी वाटते राव गाडी मस्त का नाही. लगेच बस त्याच्यामध्ये सामान तर लगेच बसत. 7 सीटर ना. हा साऊंड सिस्टम लांब 10-15 किलोमीटर असेल ना. 18 2च्या पुढे होतं. तर राम राम मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो पा आपल्या लोकेशनला. आपण आलेलो आहे पाकुर्शिक मांडवगड MP मध्ये मांडवगड म्हणून हे एक लोकेशन आहे. तिथं आपण आलो होतो लग्नाला आलो होतो. तर आजचं लग्न आहे. इथं सगळ्या गाड्या पार्किंगला लावलेल्या आहे. आणि हे देखो महल टाइप द्यायचा देखो या काय एकच नंबर आहे भैया एकच नंबर. तर मित्रांनो तर फायनली आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनला. आपण आता आपण जाऊ पाय फिरायला जाऊ आतमधलं व्हिडिओ काढू मस्त पाहू. ये देखो इधर का भी नजारा डोंगर दरिया आतमध्ये जाऊ बघा. आतमध्ये बघू आता कसं आहे काय आहे. ये देखो महल तुम्हाला मी ना जादू दाखवतो. जादू महल तुम्ही आतापर्यंत बघितलेलाच नसेल. महल कसा असतो मी पण नाही बघितलेला तुम्ही पण नाही बघितलेला. तुम्ही बघितलेला असं मला नाही माहिती पण बघून घ्या माझ्यासोबत. चला आतमध्ये अजून कामच चालू आहे. हे बाय असं काम चालू आहे. उद्याचा सेटअप आहे. आता येऊ आजचा सेटअप बघू आपण कसं झालं. अजून काही कामच चालू आहे. इकडे काम चालू आहे. उद्याचा सेटअपसाठी काम चालू आहे. हे इकडं पण उद्याचा सेटअपसाठी काम चालू आहे. हे ना हे इथं ना पूर्ण आता उद्यासाठी चालू आहे. उद्यासाठी माहिती का आज तिकडं कार्यक्रम चालू आहे. आपण चाललो इकडं मायचा ताप जसं का ना. चला मित्रांनो तुम्हाला तर महल कसा आहे. राजस्थानी टाइप महल आहे भाई.
दादा सेकंद हा पण आपली जी बॉल ट्युनिंग आहे का नाही ती एकदम प्रोफेशनल धावाची. हा थोडी कमजोर आहे, एवढी सुपर फास्ट नाही आहे. हा करता करता होता हा काय आहे माहिती का, झोपायला जागा तर आहे बरं का. वर वर रूम आहे, पण काय आहे मग माहिती का, आता एकाच रूम मध्ये एकाच हॉलमध्ये मोठा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये सगळे ड्रायव्हर त्याच्यामध्ये, केटर्स लोक त्याच्यामध्ये, जे अजून काही बाहेरून आलेले असन ते त्याच्यामध्ये, कॅमेरामॅन किंवा जे काम करणारे माणसं आहे ते मंडप डेकोरेशनचे काम करते का ते माणसं पण त्याच्यामध्येच. च्या मायला म्हणलं आता याच्यामध्ये आपल्याला झोप कशी येईल, त्याच्यामुळं म्हणलं भैया कसं आहे आपल्या गाडीत जाऊन झोपाव, गाडीची पण सेफ्टी होती आणि आपण पण सुरक्षित, कोणाची अडचण नाही काही नाही, कधी झोपा कधी उठा मायचा ताप. त्या हॉलमध्ये कसं आहे माहिती का, चमायला इकून तिकून झोप लागली तर कोणाचा आरडा वारडा चालला, कोणाच्या गप्पा गोष्टी चालत्या, कोणाचा मोबाईल पाहणं चालतोय आवाज मोठा करून, कोणाला काही मग म्हणता येत नाही ना, कारण की हॉलमध्ये असते ना, सगळ्याला आपापली मर्जी आहे, काही पण करायची. त्याच्यामुळे बरं आहे आपण आपल्याला गाडी आहे. हा गाडी नसते तर मग आता समजा आता जे केटर्स लोक आहे किंवा जे काम करणारे लोक आहे त्यांना गाडी नाही बाबा, आता त्यांना काही पर्याय नाही ना, त्याच्यामुळं आता त्यांना त्या रूममध्ये झोप नाही. आपल्याला तर ऑप्शन आहे ना, गाडी आहे आपल्याकडं. गाडी मस्त काच लावून दिले, कशाची गार हवा आतमध्ये येते. हा थोडीफार थंडी वाजणच म्हणा, कारण की थंडी तर वाजतेच म्हणा थोडीफार. जाऊ दे आता, ॲडजस्ट करणंच पडेल ना भाऊ, काय म्हणता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईबर करा. आता भेटू पा उद्या सकाळी. आता तर आपण झोपणार आहे गाडीमध्ये, त्याच्यामुळं आता तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि गुड नाईट. भेटू आपण आता सकाळी, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू. तर राम राम मंडळी, सकाळचा तुम्हाला राम राम, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आजचा दिवस पण आपला इथूनच चालू होतो, आजचा ब्लॉग इथूनच चालू होतो. तर मित्रांनो सकाळी उठलो, मस्त फ्रेश झालो, तोंड गिन धुतलं, आंघोळ बिंघोळ केली आणि आलो बाहेर. चला म्हणलं आपण आता जाऊ, बघू आता काय नियोजन आहे आतमध्ये जेवणाचं. त्यामुळं उठलो. ये देखो रात्री ना इथं कार्यक्रम झाला. आता आज पूर्ण वापर डबल लुक चेंज करून टाकला, कारण की आजचा कार्यक्रम यांचा काहीतरी वेगळा असेल. आता रात्री आपण लवकर झोपलो होतो, त्याच्यामुळं आपल्याला ते रात्रीचा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात नाही आला, त्याच्याबद्दल सॉरी. तर मित्रांनो आज लग्न आहे, आता आज बघू आपण आता काय होतं काय नाही. चला बघू आता, चहा घ्या कुठं काय भेटतं, नाश्ता पाणी करायला जाऊ. चला मित्रांनो नाश्ता पाणी करून घ्या तुम्ही आता.